नमस्कार। बारामती येथील विमान दुर्घटनेला आज 1 महिना पूर्ण झालाय। या अपघातात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते। संपूर्ण राज्य शोकाकुल झाले होते। पण आता या प्रकरणात एक नवीन आणि अत्यंत गंभीर दावा समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट विधान केले की या अपघातातील मुख्य पायलट सुमित कपूर जिवंत आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकता आहात। जर हा दावा खरा ठरला तर मग त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि विमानात नेमके कोण होते, हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झालाय। पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक विनंती करेन। खूप लोक बातम्या बघतात आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात, परंतु अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नाहीये तर माझी विनंती आहे की पुढे व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करून नक्की जा। धन्यवाद। 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे VSR कंपनीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले। अधिकृत माहितीनुसार या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला। त्यामध्ये अजित पवार, मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर, को पायलट कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक आणि एक कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले। अपघातानंतर DGCA आणि संबंधित तपास यंत्रणांनी सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती। राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला। राजकारणात मोठी पोकरी निर्माण झाली। विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना आणि अकोला जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अमोल मिटकरी यांनी दावा केला की सुमित कपूर जिवंत असल्याची माहिती मिळते आणि ते कॅलिफोर्नियात असल्याचं कळतंय। हा दावा अत्यंत गंभीर आहे। मिटकरी म्हणाले की सुरुवातीला विमानात 6 जण असल्याचं सांगण्यात आलं, नंतर 5 मृतदेह सापडल्याचं सांगितलं गेलं। जर सुमित कपूर जिवंत असतील तर मग विमानात नेमकं कोण होतं आणि विमान कोण चालवत होतं? त्यांनी सुमित कपूर यांच्या पत्नीचाही उल्लेख केला। जर त्यांच्या पत्नीने ते जिवंत असल्याचं सांगितलं असेल तर मग अपघातात मृत्यू कोणाचा झाला, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या विधानांमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। याचबरोबर मिटकरी यांनी काही गंभीर शंका देखील व्यक्त केल्या। अपघाताच्या काही तास आधी विमानतळावर अनोळखी व्यक्ती दिसल्याची चर्चा, CCTV फुटेज असूनही तपासात विलंब का झाला, ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत मिळाला आणि नंतर सुरक्षित असल्याचं सांगितलं गेलं, नेमकं सत्य काय आहे असे प्रश्न त्यांनी विचारले। तसेच इंधनात छेडछाड झाली का, लँडिंग गिअरमध्ये काही बिघाड होता का, पायलट शेवटच्या क्षणी बदलला गेला का, असे अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केले। मात्र या सर्व बाबींवर अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। सध्या या प्रकरणाचा तपास DGCA, राज्य CID आणि AAIB या यंत्रणांकडून सुरू आहे। AAIBचा प्राथमिक अहवाल अजून पूर्णपणे सार्वजनिक झालेला नाही। सरकारकडून किंवा अधिकृत यंत्रणांकडून पायलट जिवंत असल्याच्या दाव्याबाबत कोणतीही पुष्टी किंवा नकार देण्यात आलेला नाही। त्यामुळे या दाव्याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती। तपास पारदर्शक व्हावा आणि सर्व सत्य बाहेर यावं अशी त्यांची भूमिका होती। जर तुम्हाला ही बातमी महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच विश्वसनीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।